नीट ओपन कर, नीट नीट. हॅलो हॅलो चेक चेक. उपस्थित सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे दुसऱ्या बारीचे शाहीर संजय मालक यांचा तुम्हाला मानाचा मुजरा. कोरस नीट. हॅलो नीट. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. शाहिरांनी पहिली प्रथम फेरी खूपच सुंदर केली, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण आता आम्हाला पण तुमच्या मागून जायलाच पाहिजे की नाही, बरोबर ना? मग आता शाहिराने आमच्या प्रश्नाचं उत्तर सांगितलंय, तर आता प्रश्नावरती पण बोलायलाच पाहिजे. चला बोलूया मग. शाहीर ते आतमध्ये असाल तर बाहेर या. तुम्हाला खूप काही सांगायचं आहे आणि प्रेमानं बोलायचं आहे, कारण आपण आपली लोककला जपायची. जरी दुसरी बारी असेल तरी आपल्या शाहिराच्या हातामध्ये असतं. आपल्या कलेला आपली प्रेम आहे कलेवरती, त्याची जबाबदारी आपणच पार पाडायची. मी प्रश्नासंदर्भात बोलतोय. तुम्ही माझ्या प्रश्नाचे जे उत्तर सांगितलं, कामाख्या देवी आणि राजाचं नाव जे काही सांगितलं तुम्ही तुमच्या परीने ते बरोबर असेल असं तुम्हाला वाटतं, पण हे उत्तर माझ्या प्रश्नाशी पूर्णपणे बरोबर नाही आणि थोडंही बरोबर नाही. याची तुम्ही नोंद घ्यायची आणि तुम्हाला जर शहानिशा करायची असेल तर पुन्हा एकदा कार्यक्रम आपण लावू. त्यावेळी आपण ग्रंथ पण सादर करू शकतो तुम्ही सांगितलं तर. आता उरला विषय बुवांच्या प्रश्नाचा. मग आता पण आपल्याला पण उत्तर द्यायला पाहिजे की नाही? द्यायला पाहिजे ना. चला मग आपण बुवांच्या प्रश्नाकडे जरा बोलूया. बुवांचा विषय होता, दारात जाशील, कावकाव करशील आणि सुख दुःखाचा संदेश देशील असे वरदान कावळ्याला कोणी दिले? सदर प्रश्नाचे उत्तर विश्वेश्वर काशीखंड या ग्रंथात आहे. त्या ग्रंथातील पटवावं. ठीक आहे, शाहीर मान्य आहे तुमचं, विश्वेश्वर काशीखंडामध्ये उत्तर आहे. पण कसं आहे माहितीये का, तुमच्याकडे विश्वेश्वर काशीखंड असेल, पण असे अनेक ग्रंथ आहेत, की ज्यामध्ये सेम भाग दुसऱ्या ग्रंथामध्ये सुद्धा येऊ शकतो. फक्त लेखक वेगळे असतात. त्यांचा आशय मेन म्हणजे काय माहितीये का, त्या प्रश्नाचा आशय वेगवेगळ्या ग्रंथामध्ये मुख्य तो घेतला जातो. बाकी अवांतर त्यांची बोली भाषा, त्यांचं भाषा जे शैली असते ती वेगळी असू शकते. त्यामुळं तुम्ही काशीखंड म्हणताय, तो ग्रंथ आता आमच्याकडे अवेलेबल नाहीये, पण आमच्या वाचनात जे उत्तर आलंय ते आम्ही तुम्हाला देतो. तुम्हाला पटलं तर पटवून घ्या, नाही तर पुढच्या बारीला भेटू. बरोबर ना? ठीक आहे, आता तुमच्या उत्तराकडे वळतो. प्राचीन काळी यमराजाने कावळ्याला वरदान दिले होते की तू दिलेले अन्न पूर्वजांना शांतता देईल आणि दारावर येऊन तुझा कावकाव असा आवाज पाहुण्यांचे येणे शुभ अशुभ घटनांचे संकेत देईल, असं यमराजाने वरदान दिलं होतं कावळ्यांना. हा तुमच्या विषयाचा भाग आहे, जे आमच्या वाचनात आले ते आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. की पटलं तर मान्य करा, नाहीतर पुढच्या बारीला बघू. शाहिरांची स्तवन तर खूपच छान होतं, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण आपल्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत, त्यामुळे मी पण जास्त काही काटछाटी देण्याची तसदी घेणार नाही. तरी पण एक गणाची चाल देतो. शाहीर लक्ष असू द्या. घाणेकर बुवांचा फेमस अशी गौरव होती, अशी कशी ही अवघड नाही. या साडीवरती तुमचा गण आहे बघा. तुमचा गण होता, या धरणीवर या लवकर, भक्त वाट पाहती जोड देतो. बघा मी चाल देतो, लक्ष असू द्या. आतुरले म्हणते फार
धरणीनं केलाय हा शृंगार आतुरले हे म्हणते फार धरणीनं केलाय हा शृंगार पाहती वाट बघता या हो धरा या हो विघ्नहरा आपल्या भक्त घरा या हो विघ्नहरा आपल्या भक्त घरा गवळणीची पण शाहीर तुम्हाला चाल द्या भाग देतोय लक्ष असू द्या. तुम्ही म्हणता ना मालपाणी तुम्हाला आम्ही काही देणार मालपाणी तर तुम्हाला आम्ही काही मालपाणी देणार नाही आणि तुम्हाला फसून आम्ही मथुरेला जाणार. आता या गवळणीमधून ऐका चाल तुमची साधी आणि सोपी आहे. अरमानों के इस गुलशन में बघा एक रे श्री हरी दर्द गाठी तुला धरीत बसवून हो जाऊ मथुरे बाजारी तुम्हाला फसवून हो जाऊ मथुरे बाजारी तुम्हाला फसवून कमी असल्यामुळे फक्त एक एक ध्रुपद मी घेणार आहे. चाल आहे जमीन जमीन रावण बनून भिकारी आलाय दारी म्हणे भिक्षा वाढ मज मारी म्हणे भिक्षा वाढ मज मारी या गावाला अक्कल नाही या गावाला अक्कल नाही सारं घालवलं बाईच्या बाई आपल्याला एक एकच मुकडा घ्यावा लागतोय. विषय आहे द्रौपदीने पुत्राला शाप देते हाच विषय आहे. व लक्ष असू द्या. या कुत्र्यानं केलं या चाळ येणं चाळ या कुत्र्यानं केलं या चाळ येणं चाळ लय बेकार याच हाल झालं बेकार याच हाल श्री गणेश कृपा नाच मंडळ वाटत मांजरेकरवाडी यांच्याकडून 201 रुपये आले. तसेच केशव बलेकर यांच्या स्मरणार्थ विजय बलेकर यांच्याकडून ढोलकीपट्टू शुभम सावंत यास 250 रुपये आले. तसेच संतोष नामदेव मालक यांच्या स्मरणार्थ नम्रता व किरण मालक यांच्याकडून मंडळासाठी 500 रुपये आलेले. धन्यवाद. योजना योगेश मालक यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक आले. धन्यवाद.
तसेच साई 11 कामलेगावगड क्रिकेट मुंबई आणि गावच्या संपूर्ण क्रिकेट टीम कडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळ आपले आभारी आहोत. तसेच विकास गणपत बलेकर यांच्याकडून कार्यक्रमासाठी 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. रमेश कांबळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये आले. धन्यवाद. सचिन बलेकर आणि ऋत्विक बलेकर यांच्याकडून खास बुवांच्या आवाजासाठी 501 रुपये आले. धन्यवाद. तसेच विलेपार्ले मनसे शाखा उपप्रमुख विनायकजी मालक यांना ही शाहिरी मानाचा म्हणून मुजरा करतो. आणि आमचे आदर्श शाहीर लोकप्रिय शाहीर असे सचिनजी कदम यांना ही शाहिरी मानाचा मुजरा करतो. माऊली पांडुरंग हरी मालक यांच्या स्मरणार्थ सेजेट संजय मालक यांच्याकडून 500 रुपये आले. धन्यवाद. तनिष अविनाश स्टूल यांच्याकडून 500 रुपये. धन्यवाद. सूर्यकांत घाटते पणदी यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. मंडळ आपल्या आभारी आहोत. धन्यवाद. 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 तुलाजी मालक यांच्या स्मरणार्थ संदीप भिका तुलाजी मालक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळ आपल्या आभारी आहोत. धन्यवाद. शेवटचं गीत साजरे करतो आणि कार्यक्रम इथेच पूर्ण करतो. ज्याच्यामुळे तुझी मानव
त्यांच्याकडून